तुम्ही पण केसांना कलर करत असता का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. या हेअर कलरची जर तुम्हाला एलर्जी असणार तर ती तुमच्यासाठी लाईफ थ्रेटनिंग असू शकतं आणि हे मी नाही सांगत, या बॉक्सवरच लिहिलेलं आहे. आपल्यापैकी भरपूर लोकांना केस कलर करायला आवडतात, कोणाला काळा कलर आवडतो तर कोणाला वेगवेगळे शेड्स आवडतात आणि आपण कलर विकत घेताना काय बघतो की कोणत्या सेलिब्रिटीने त्याला एंडोर्स केलेला आहे, कोणता क्रिकेटर आहे का, कोणता बॉलिवूड स्टार आहे का, आणि आपण तो कलर घरी घेऊन जातो आणि लगेच आपल्या केसांना लावतो. परंतु जेव्हा आपण हे कलर घेऊन जातो तर त्याच्यावर काही सेफ्टी इन्स्ट्रक्शन्स दिलेले असतात. हे कधी आपण वाचले का हो मित्रांनो? प्रत्येक हेअर कलरच्या पॅकेटवर सेफ्टी इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या असतात. फक्त आपल्याला त्याच्या मागे टर्न करून आपल्याला चेक करायचं असतं. आता मी हे बॉक्स निवडतो कारण याच्यामध्ये थोडं ठळक अक्षरात आपल्याला बघायला मिळणार. याच्यापैकी हा एक बॉक्स आपण बघूया. याच्यावर तुम्हाला दिसतं सेफ्टी इन्स्ट्रक्शन्स. हे क्लिअर कट आपल्याला इथे बघायला मिळतात की सेफ्टी इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे. पण आपल्यापैकी किती लोक हे वाचतात? तर आपण पहिलेपासून इथे बघूया काय लिहिलेलं आहे की हेअर कलरंट्स कॅन कॉज सिव्हिअर एलर्जिक रिएक्शन्स. दिस प्रोडक्ट इज नॉट इंटेंडेड फॉर द यूज ऑफ पर्सन्स अंडर द एज ऑफ 16. म्हणजे 16 वर्षाखालील मुलांना हे हेअर कलर यूज करण्यास मनाई केलेली आहे असं इथे स्पष्टपणे लिहिलेलं आहे. त्या व्यतिरिक्त हे कलर वापरणं एलर्जेटिक सुद्धा असू शकतं, म्हणजे हे वापरल्यावर आपल्याला काही एलर्जी सुद्धा होऊ शकतं असं यांनी इथे मेन्शन केलेलं आहे. त्या व्यतिरिक्त तुम्ही जर हा पॉइंट इथे जर बघितला तर इथे लिहिलेला आहे की इग्नोरिंग एन एलर्जी कॅन बी लाईफ थ्रेटनिंग. यू मस्ट कंडक्ट एन एलर्जी टेस्ट 24 hours बिफोर ईच टाइम यू कलर इवन इफ यू हॅव ऑलरेडी युज्ड कलरिंग प्रोडक्ट्स बिफोर. म्हणजे याची एलर्जी ही लाईफ थ्रेटनिंग असू शकते असं इथे लिहिलेलं आहे. आणि जी एलर्जी टेस्ट आहे ही आपल्याला प्रत्येक वापराच्या वेळी करायचीच आहे. म्हणजे एकदा तुम्ही केली आणि मग तुम्हाला काही एलर्जी नाही झाली याचा अर्थ हे नाही की पुढील वेळी एलर्जी होऊ नाही शकत. प्रत्येक युजच्या आधी तुम्हाला एलर्जी टेस्ट करायची आहे आणि ती सुद्धा वापरायच्या 24 तासा आधी तुम्हाला एलर्जी टेस्ट करायची आहे. आपण जर इथे लक्ष दिलं मित्रांनो तर सेकंड पॉइंट मध्ये काय लिहिलेलं आहे बघा की टेम्पररी ब्लॅक हिना टॅटूज मे इन्क्रीज युअर रिस्क ऑफ एलर्जी. नॅचरल मेहंदी आपण हातावर किंवा लग्नाच्या वेळी वगैरे काढतो त्याचा हलका लाल किंवा तपकिरी कलर असतो, परंतु मार्केटमध्ये अशा कोणत्या मेहंदी सुद्धा असतात ज्याच्यामुळे एकदम ब्लॅक डार्क कलर येतो. तर त्याच्यामध्ये पीपीडी नावाचं एक केमिकल वापरण्यात येतं. त्याच्यामुळे जर तुम्हाला एलर्जी झालेली असणार तर होऊ शकतं या कलरमुळे सुद्धा तुम्हाला एलर्जी होणार. आणखी काही पॉइंट्स आहेत जे या पॅकेटवर लिहिलेलं आहे की आपल्याला हे आपले आयब्रोज आयलॅशेस कलर करायसाठी वापरायचं नाही आहे. त्यासोबतच दाढी किंवा मिशीला सुद्धा हा कलर लावू नाही शकत असं याच्यावर स्पष्टपणे लिहिलेलं आहे. डू नॉट यूज टू डाय मुस्टॅच ऑर बियर्ड. तर कंपनी त्यांच्या एंडनी सगळ्या डिटेल्स या प्रत्येक पॅकेटवर लिहिलेलं असतं. ऍज अ कस्टमर हे वाचणं आपली ड्युटी आहे. आणखी बऱ्याच काही डिटेल्स याच्यामध्ये लिहिलेले असतात. तर तुम्ही जेव्हा पण हे पॅकेट विकत घेणार तर सेफ्टी इन्स्ट्रक्शन्स लाईन बाय लाईन सगळ्या वाचून घ्या. तर पुढील वेळी हेअर कलर विकत घेताना सेफ्टी इन्स्ट्रक्शन्स आठवणीने वाचा, कारण हेअर कलर करण्यापेक्षा सुरक्षितपणे हेअर कलर करणं जास्त महत्वाचं आहे. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा.